आम्ही दोघी सौती, मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई. अहो एकाच घरात नांदतो, पण वयात मात्र अंतर. तुम्हाला म्हणून सांगते, मी आमच्यातला हा भेद कधीच मावळू देत नाही. सतत दुर्गाबाईंना जाणीव करून देते की अहो आता तुम्ही म्हाताऱ्या झाला, आता ही तारुण्याची रग अशी उदर उसरवान करून आणता येणार नाही, आणि आणली तरी झेपणार तर नाहीच नाही. खरं सांगू का आत्ताशा, मला ना या अर्धांगिनीऐवजी आईच जास्त वाटतात. आणि काय आहे ना, यांचा उपयोग आता फक्त कामवाली म्हणूनच. राणीची मिजाज नाही, कमालकिनीची हुकूमत नाही. अगं बायकोचं प्रेम, बायकोचं आकर्षण आणि बायकोचा हक्क हे सगळं आता यांच्यात विसर्जितच झालंय. पण पण माझ्यात कसं सगळं शिगोशिंग भरलेलं आहे. तुला म्हणून सांगते, मी त्यातलं फक्त चिमूटभर जरी वापरलं ना तरी असं काम होऊन जातं बघ. चिमूटभर म्हणजे हा, एका तिरप्या कटाक्षात. मला जे हवं ना ते लगेच साध्य होतं. आणि अगं आता माझा तरी नाईलाज आहे, म्हणजे मी आहेच सौंदर्याची खाण. हा, आता कटाक्षाचं म्हणशील ना तर जरा मला नीट निरखून बघ. मला उपजत कमळासारख्या डोळ्यांची आणि लांब सडक पापण्यांची देणगीच लाभली आहे. त्यामुळं मला जे हवं ना ते असं अगदी असं चुटकीमध्ये हजर होतं. पण दामू मला म्हणाला की आमच्या ह्यांना माझ्यापेक्षा निम्म्या वयाची मुलगी आवडते म्हणून. हा म्हणजे तिथही बाजी मीच मारेन, पण मला एक सांग, हे असं भातुकली खेळण्याच्या वयात शृंगाराची गुप्पी ते का ठाऊक असतील ग तिला? आणि आमच्या यांची तर माझ्या मोहपाशातून सुटकाच नाही, नाही म्हणजे नाहीच. आणि तुला काय वाटतंय, मी ती सुटका होऊन देईन? कधीच नाही. यामिनी म्हणतात मला. धन्यवाद.